Question number 5. In the adjoining figure, measure of some angles are given. Using the measure, find the value of x, y and z. Now in this triangle here, E, N, M here, this angle TMR is an exterior angle दिलेला दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने TEN is also exterior angle दिलेला आहे. दोघांचे माप दिलेले आहे. इथे 140 दिला exterior angle दिला 100 दिलेला आहे. We have to find out the measure of these three angles. Very easy here. आता बघा हा एक्सटेरियर अँगल आहे आणि हा अँगल जो झट दिलेला आहे हा त्याचा लिनियर पेअर अँगल होईल, बरोबर आहे, अकॉर्डिंग टू डेफिनेशन. आणि या दोघांची बेरीज किती बसायला पाहिजे? 180. त्याच्यापैकी हा 140 दिला आहे, म्हणजे दिस अँगल झेड मस्ट बी इज इक्वल टू 40 डिग्री. त्याच पद्धतीने हे दोन अँगल कसे होतील? लिनियर पेअर होतील अकॉर्डिंग टू डेफिनेशन. आणि या दोघांची बेरीज किती बसायला पाहिजे? 180. त्यापैकी हा 100 दिले तर हा किती होईल? 80 दिला. म्हणजे हा अँगल 80 होईल, हा अँगल 40 होईल. आता पहा ट्रायंगलचे दोन अँगल तुम्हाला वाय आणि झेड मिळालेले आहे. एक्स आपल्याला काढायचं असेल तर तिने मापांची बेरीज आपण करू. दॅट इज इक्वल टू हिअर 180. तर 180मधून यांची बेरीज वजा करा, म्हणजे 120 वजा करा, म्हणजे 120 जर वजा केले तर दिस इज इक्वल टू व्हॉट? 60 डिग्री. ओके, सो इन दिस वे वी फाइंड आउट सोल्यूशन. लिहा आता पण अँगल TEN इज एन एक्सटेरियर एंगल. तो एक्सटेरियर एंगल है, देयरफॉर एंगल TEN प्लस एंगल NEM इज इक्वल टू 180. हे लिनियर पेअर होईल, पेअर अँगल. आणि त्याच्यापैकी हा जो TEN दिलेला आहे हा 100 दिलेला आहे, हा NEM अँगल हा वाय अँगल आहे आणि 180. सो देयरफॉर अँगल वाय इज इक्वल टू 180 मायनस 100 दॅट इज इक्वल टू 80 डिग्री. अँगल वाय काढायला सांगितलेला आहे नंबर 1. ऑल्सो आपण झेडकडे वळूया. अँगल EMR और TMR is an exterior angle. Therefore angle TMR आणि त्याचा लगतचा कोण कोणता आहे? अँगल E और NME इज इक्वल टू 180 डिग्री. लिनियर पेअर होती, लिनियर पेअर अँगल. आणि देअरफॉर याच्यातला हा जो अँगल दिलेला आहे 140 डिग्री. अँगल दिस अँगल इज इक्वल टू झेड प्लस 180 डिग्री. सो अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 140 दॅट इज इक्वल टू 40 डिग्री. झेड इज इक्वल, दिस इज नंबर 2. In triangle ENM, angle N plus angle E plus angle M is equal to 180 degree. So sum of all angle of a triangle, this is equal to x plus y plus z is equal to 180 degree. x plus y is equal to 80 degree आपण काढलेला आहे. z is equal to 40 काढलेला आहे, is equal to 180 degree. सो x इज इक्वल टू 180 डिग्री. यांची बेरीज होते 120 वजा करून टाका, म्हणजे होते 60 डिग्री. म्हणजे x इज इक्वल टू व्हॉट? 60 डिग्री. आणि दस 60 डिग्री, 80 डिग्री and 40 degree are the required angles. In triangle ABC, angle C is equal to 90 degree हा दिलेला आहे. रे AO is a bisector of angle A. Therefore, angle
ACAO and OAB are same. Therefore, angle CAO is equal to OAB, which is also equal to half of angle CAB. Therefore, angle CAB is equal to 2 times of angle OAB. Number 1. Also, ray BO is a bisector of angle B. Therefore, angle CBO is equal to angle OBA is equal to half of angle CBA. That is, angle CBA is equal to 2 times of angle OBA. Give it number second. Now, in triangle ABC, angle CAB plus angle CBA plus angle C is equal to 180. Sum of all angle of a triangle, which is equal to, this is 2 times of angle OAB, here from 1, and here 2 times of angle OBA. इथे B angle आहे, इथे A angle आहे, plus this is 70 degree is equal to 180 degree. Therefore, याच्यातला 2 बाहेर काढू आणि 70 तिकडे ट्रान्सफर करू. 2 टाइम्स ऑफ अँगल OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू 180 मधून तो 70 वजा करू, मायनस करू, विच इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ अँगल OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू 180 70 गेले 110 डिग्री. दोन्ही आपण भागून टाकू म्हणजे अँगल, देअरफॉर अँगल OAB प्लस अँगल OBA इज इक्वल टू 55 डिग्री. नंबर 3. या दोघांची बेरीज, या छोट्या दोघांची बेरीज जी आलेली आहे ती बेरीज किती आलेली आहे? 55 डिग्री. नाव इन ट्रायंगल OAB, आता हा जो ट्रायंगल आहे OAB करू, अँगल AOB, O अँगल घेतो, प्लस अँगल OAB प्लस अँगल OBA, म्हणजे इथे अँगल B, इथे अँगल A आणि इथे अँगल O इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ ऑल 3 अँगल ऑफ ट्रायंगल. याच्यापैकी हे 2 अँगल जे आहेत यांची बेरीज दिलेली आहे 55. अँगल AOB plus this angle is 55 degree is equal to 180 degree. Okay, it is from 1 and 2 and it from 3, and therefore angle AOB is equal to 180 minus 55 degree, that is equal to 125 degree. Angle AOB is equal to 125 degree. Question number 8. In adjoining figure, line AB parallel to CD. This AB and CD, these are the parallel lines, and line PQ is a transversal. PQ is a transversal. Ray PT and ray QT are bisector of angle BPQ. आता रे PT आहे, BPQ चा bisector आहे, म्हणजे हे दोन्ही सेम आहेत. अँगल PQD चा बायसेक्टर कोणता आहे? रे QT. दीज आर द बायसेक्टर्स. तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की मेजर ऑफ अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा 90 डिग्री तुम्हाला शो करायचा आहे. सो दॅट वी हॅव टू शो इट. सोल्यूशन. लाइन AB पैरेलल टू लाइन CD गिवन आहे,
and line PQ is transversal. PQ is a transversal. Now ray PT is bisector of angle BPQ. Therefore BPT is equal to angle TPQ are same, they are same, they are congruent, which is equal to half of त्याच्यापेक्षा निम्मे होईल angle BPQ. Okay, therefore angle BPQ is equal to 2 times angle TPQ. नंबर 1 दोन्ही मिळून आपण नंबर 1 घेऊ TPQ. Also ray QT is bisector of angle PQD. हा रे QT is a bisector of angle PQD. त्याच्यामुळे हे दोन अँगल सेम होतील and therefore angle DQT is equal to angle PQT is equal to half of कोणापेक्षा अँगल PQD. ते सारखे होतील आणि या अँगलपेक्षा अर्धा होईल. आता आपण यांना कंपेअर करू दोघांना. therefore angle PQD total angle which is equal to 2 times of angle PQT. आपण नंबर 2 घेऊ. आता AB and CD are parallel. This is a transversal. Now हे आपण आधी लिहिलेलेच आहे. लाईन AB पॅरलल टू CD अँड लाईन PQ इज अ ट्रान्सव्हर्सल. आणि त्याच्यामुळे आपल्याला लिहिता येईल मेजर ऑफ अँगल BPQ प्लस मेजर ऑफ अँगल PQD is equal to what here 180. These are the interior angle, interior angles. So these are the interior angles and therefore their sum is equal to what here 180 degree. आता हा जो अँगल दिलेला आहे BPQ त्याच्याऐवजी 2 टाइम्स लिहू. 2 टाइम्स ऑफ मेजर ऑफ अँगल TPQ मेजर लिहिता येते आपल्याला प्लस त्याच पद्धतीने PQD दिला आहे तर 2 टाइम्स ऑफ मेजर ऑफ अँगल PQT लिहू इज इक्वल टू 180 डिग्री. याच्यातला 2 टाइम्स बाहेर काढू, दोन्ही भागून टाका, डिवाइड बाय 2. देअरफॉर मेजर ऑफ अँगल TPQ प्लस मेजर ऑफ अँगल PQT इज इक्वल टू 90 डिवाइड बाय 2 बाय 2. दोन्ही आपण डिवाइड केला म्हणजे इथे 2 इथे 2 यू विल गेट दिस मच. आता याला नंबर देऊन टाकू 3. आता हे 2 अँगल आहे, या 2 अँगलची बेरीज ही 90 झालेली आहे. आता इन ट्रायंगल PTQ मेजर ऑफ अँगल PTQ प्लस मेजर ऑफ अँगल, याचा मेजर या तिघांचा मेजर घ्या, मेजर ऑफ अँगल TPQ प्लस मेजर ऑफ अँगल PQT is equal to 180. Right? So here sum of all 3 angles of a triangle. पैकी या 2 अँगलची बेरीज आपण इथे काढलेली आहे, दॅट इज इक्वल टू 90. and therefore measure of angle PTQ is plus 90 degree is equal to 180 degree from 3.
and therefore this measure of angle PTQ is equal to 90 minus kara, you will get here 90 degree. Hence proved. Question number 10 is very important example. Last example here. In adjoining figure, line D parallel to line GF. So these two lines are parallel here. Ray EG, this ray EG and ray FG are bisector of angle DEF and DFM respectively. We have to prove that angle DEG is equal to half of angle EDF. Okay, so solution, let angle DEG which is equal to angle GEF is equal to P degree. So this is P, suppose. So I take this angle is equal to P. For angle DEF is equal to angle DEG plus angle GEF is equal to P plus P, that is equal to 2P. Line D parallel to line GF. Okay, here parallel line, and line EF is there transversal. Therefore, angle DEF is equal to angle GFM are congruent. These are the corresponding angle. This angle and this angle are congruent, and therefore this angle is equal to 2P, and therefore this must be equal to 2P, and therefore here angle GFM is equal to angle DEF is equal to 2P from 1. Give it number 1. दूसरा number 2. Now GF is bisector of angle DFM. Therefore, angle DFG which is equal to angle GFM which is equal to 2P. Number 3. Therefore, angle DFM is equal to angle DFG plus angle GFM is equal to 2P plus 2P. So how many P? 4P. So angle DFM is equal to 4P. This is also 2P. So this is 4P. Now angle DFM is the exterior angle of triangle DEF. हा exterior angle है DEF चा, and therefore measure of this angle D EDF असे आपल्याला म्हणता येते.
EDF, angle EDF is equal to plus angle DEF is equal to angle DFM. So this is the extended angle here, sum of these two angles. Therefore, angle EDF plus this angle is equal to 2p, this angle is equal to 4p from 2 and 4. Therefore, angle DEDF is equal to 2p. Number 5. Now this is a converse of alternate angle test. We can say that segmental EF is congruent to segmental GF, that is EF is equal to GF, hence proved.